आजच्या दिवसातील क्वालिफायरचा सामना आपण अनुभवतोय. एकीकडे असेल दुर्वा 11 सावले बी संघ, तर एकीकडे असेल गारपोली संघ. नाणेफेकी जिंकली गारपोली संघाने. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि फलंदाजीसाठी आमंत्रण दिलाय. त्याच्यावरती मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू खेळला गेलाय. गौतमच्या फलीतून निघालाय. पहिला चौकार आणि चौकारच्या साहाय्याने ते खातं उघड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. तरी सर्व खेळाडूंना सांगून देतो स्पर्धेचा नियम. नियमानुसार ही स्पर्धा खेळवली जाते. तरी त्या स्पर्धेच्या नियमानुसार आपण जातोय. पहिल्या 3 सामन्यांचा टोटल पकडली जाईल. जिथे वैयक्तिक पारितोषिक असेल त्या वैयक्तिक पारितोषिकांसाठी पहिल्या 3 सामन्यांचा सुपर 4 मध्ये गेलेल्या संघाला संधी असेल. इथे गौतम माघारी परतला. दुसऱ्या चेंडूवरती पहिल्या चेंडूवरती चौकार आला होता. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अभिजित चांगली गोलंदाजी करतोय. कारण ह्या संघाचा दुर्वा 11 सावले 20 संघाचा हार्ड हिटर फलंदाज एक मॅच्युअर प्लेयर तिथे दुसऱ्या चेंडूवरती माघारी परतताना आपल्याला दिसाला. आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी 9 चेंडू 23 धावा मागच्या सामन्यामध्ये ज्यांनी कुठल्या होत्या तो केतन ऑन स्ट्राईक. इथे पहिला चेंडू फेस करत असताना मोठ्या फटक्यासाठी गेला, परंतु संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. ओव्हर द विकेट. चौथा चेंडू फेकण्यास सज्ज. आता चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक स्वतः गुड्डू या संघाचा संघ नायक त्याच्याकडून झाली चुकी आणि तिथे झेल जमिनीला दान. त्याच्यावरती 2 धावा. टोटल धावसंख्या 6 4 चेंडूच्या समाप्तीनंतर. चुकी झाली गुड्डूकडून. आता पुन्हा आखूड टप्प्याचा चेंडू पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात होता. तिथे चुकी झाली नाहीये आणि माघारी परतावा लागेल. तीन चेंडू 2 धावा. सावले संघाचा हार्ड हिटर फलंदाज केतन धुले बॅक टू डग आउट. आणि शेवटचा चेंडू असेल अभिजितच्या गोलंदाजीतला आणि तिथे फलंदाज 6 चेंडू 21 धावा 3 षटकार ज्याच्या फलीतून आपल्याला पाहायला मिळाले तो फलंदाज ऑन स्ट्राईक होता. आता नॉन स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळेल प्रसाद. आणि 6 चेंडू अगदी नॉन स्ट्राईक एंडला उभा राहून ज्यांनी पाहिलेत सावले 20 संघाचा दुर्वा 11 सावले 20 संघाचा एक आक्रमक फलंदाज सावले 20 संघाची रन मशीन जयवंत मोडक आता ऑन स्ट्राईक.
एकीकडे असेल गारपोली संघाचा संघनायक ज्याचीकडे चेंडू आणि एकीकडे असेल सावले बी संघाचा संघनायक त्याच्याकडे फल बॅट आणि बॅटच्या साह्याने कमाल होईल का. पहिल्या चेंडूवरती हवी ठरलाय गोलंदाज गुड्डूच्या विरोधात. अजूनही 5 चेंडू आहेत. 5 चेंडूवरती कोण कुणावरती हवी ठरणार येणारे 5 चेंडू सांगून देतील. अगदी बाहेर ठेवलाय. चला जाऊया खेळपट्टीवरती. पुन्हा आपण राऊंड द विकेटने गोलंदाजी करतोय. इथे पुन्हा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून धावतोय. एक टप्पा पडलाय. दुसरा देखील टप्पा. दुसऱ्या टप्प्यावरती पकडला जाईल चेंडूला आणि फेकी होईल तोपर्यंत धावा 3 धावत असताना आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळते. इथे पुन्हा चांगला फटका खेळण्याच्या नादामध्ये इथे बॅटची ओटची टप्पेज घेतले आणि तिथे 2 धावा मिळाल्यात. तिसरीला नकार दिलाय जयवंतने. जयवंतला माहिती अजून एक षटक उर्वरित आहे. त्या षटकामध्ये माझीकडे जबाबदारी असेल फलंदाजी करण्याची. आतापर्यंत चेंडू किती आहेत. 3 चेंडू संपुष्टात आले. धावसंख्या 16 या अंकावरती. या सत्रातील अर्धा सत्र संपलंय म्हणजेच 9 चेंडू संपुष्टात अजून 9 चेंडू शिल्लक आहेत. आता स्टेप आउट केलाय आणि चेंडू मात्र लॉंगांच्या डोक्यावरून आलाय तो षटकार. षटकाराच्या साह्याने धावफलक 22 या अंकावरती जाऊन पोहोचेल. वैयक्तिक 8 धाब्यांवरती प्रसाद खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडू. इतर रिव्हर्स आटेन दुधारी तलवार चालवण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात यश देखील प्राप्त करत असताना इथे प्रसाद आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 4 ने वाढेल जाऊन पोहोचेल 26 या अंकावरती. वैयक्तिक 12 धाब्यांवरती. आता मात्र पुन्हा सफल झाला. आडव्या बॅटने प्रहार केला आणि त्याच्यावरती फटका सजवला. तिथे पुन्हा धावा मिळाल्या 6. 12 न 6 18 धावांवरती वैयक्तिक खेळी प्रसाद या फलंदाजाचे पाहायला मिळते.
गोलंदाजी मार्कवरती अक्षय गोलंदाज सज्ज होईल आणि धावसंख्या आपण संघाची मध्ये 32. इथे पहिला चेंडू तिसऱ्या षटकाचा संधी दिली, मुभा दिली या चेंडूवरती, कारण आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू होता. या चेंडूवरती फक्त बॅट घालायची होती, आडवी करायची होती, ते बॅट आडवी केली आणि तिथे 4 धावा जमत असताना. आणि जर विचार करायला गेला तर सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवरती पहिल्या षटकात चौकार आला होता, नंतर दुसऱ्या षटकाला सुरुवात झाली तरी तिथे देखील पहिल्या चेंडूवरती चौकार आणि तिसरं षटक हातलत असताना अक्षयच्या पहिल्या चेंडूवरती चौकार. म्हणजे आक्रमक इथे आक्रमण चढवलं होतं जयवंतच्या माध्यमातून आणि तिथे झेल टिपत असताना पाहायला मिळाला. गोलंदाज अक्षय माघारी परतवतोय जयवंत या फलंदाजाला. जयवंत देखील एक चांगला प्लेयर आहे, फलंदाज आहे, परंतु चुकी करताना पाहून आलाय. एकीकडे प्रसाद नॉन स्ट्राईक एंडला उभा होता, कुठेतरी त्याच्याकडे संधी द्यायची होती फलित साकारण्यासाठी. सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट करून नॉन स्ट्राईक एंडला उभा राहायचा होता, परंतु तसं केलं नाही. मोठ्या फटक्यासाठी गेला आणि तिथे मात्र एक निर्धाव चेंडू संघाच्या साठी घातक चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. कारण धावसंख्या पाहायला गेलात तर 36 या अंकावरती अजूनही या षटकातील 4 चेंडू उर्वरित आणि त्या ह्या सामन्यामध्ये आपण पाहतोय प्रसाद इनफॉर्म बॅट्समन आहे, त्याच्या फलीतून सहजासहजी षटकार येतात, चौकार येतात आणि तिथे धावा मात्र धावफलकावरती चांगल्या रीतीने जोडल्या जात आहेत. परंतु जयवंतने केले चुकी आणि इथे रुपेशच्या माध्यमातून लेट कट क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा फटका आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे चुकी पाहायला मिळते गारफुली संघाकडून. चांगली फेकी झाली होती, फेकी घेता आली नाही आणि तिथे 2 धावा पूर्ण झाल्या. तिसरी धाव पूर्ण करत असताना इथे सावळे संघ पाहायला मिळाला. धावसंख्या 39 या अंकावरती 3 चेंडू संपलेत, अजूनही 3 चेंडू उर्वरित आहेत आणि प्रसाद ऑन स्ट्राईक. आता चेंडू उडवलाय आणि तिथे एसटी रक्षक चुकी करणार नाहीये, प्रसादला देखील माघारी परतावं लागेल. अक्षय मोडक खर तर विचार करायला गेला तर ही जागा बंटीची होती, ऋतिकची जागा होती, पण आपण पाहिलं ऑन स्क्रीन वरती जिथे मागच्या सामन्यात थोडीशी दुखापत झाली त्या कारणास्तव इथे थोडंसं मागं ठेवण्यात आले त्याला. धावसंख्या 39. दोन चेंडू आणि 2 चेंडूवरती अक्षय किती जमेल. अकोल टप्प्याचा चेंडू वाईड गेला असता तिथे बॅट घातली, आउट फॉर्म. जातोय तो अगदी अनुभवतोय जिथे त्याच्या बॅटवरती चेंडू येत नाहीये आणि तिथे थोडीशी चुकी करताना पाहायला मिळाला. लगेच कॉल देखील झाला पवेलियन कडून, हा चेंडू सोडून द्यायचा होता, तिथे मोफतची एक धाव मिळाली असती आणि एक चेंडू देखील वाढला असता. परंतु आता इथे एक चेंडू शेवटचा शिल्लक या सत्रातील आणि समोर रुपेश
जिथे जयवंतचा झेल होता तिथे पुन्हा झेल पकडला जातोय आणि माघारी परतेल.
पहिला चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप चेंडू आणि ते पंचांकडे थोडीशी मागणी करत असताना गोलंदाज अपेक्षा होती परंतु ती अपेक्षा फेटाळून लावले आणि ते पहिला चेंडू स्वेर मारा खराब मारा आणि खराब मारेच्या सांगतेने अवंतर स्वरूपात धाव आणि अवंतर स्वरूपात धावेच्या मदतीने इथे धावफलक चालू झालाय. आता मात्र सरळ पुढ्यातला चेंडू होता. आता चेंडू सेकंड स्लिप मधून निघालाय जिथे 2 धावा पूर्ण झाल्या. इथे चेंडू पडला आणि खालच्या दिशेने निघून गेला आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता 2 चेंडू 3 धावा. फलंदाजी मार्कवरती आपण पाहतो सचिनला. तिसरा चेंडू फेकत असताना सिंगल धाव स्ट्राइक रोटेट मोठा फटका येत नाहीये. सिंगल आणि डबलने धाव फलक चालूच असताना आपल्याला गारपोली संघ पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप. पंच आमच्याकडे वळणार आणि सांगणार हा वाईट चेंडू. अगदी खडे खडे फटका खेळण्याचा प्रयत्न झाला आणि तिथे अक्षयने चेंडूला बाहेर ठेवला होता. अगदी थोडीशी दिशाहीन गोलंदाजी होताना पाहिली आणि तिथे वाईट चेंडूची घोषणा. मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवायचे गुड्डू या फलंदाजाला. त्या कारणास्तव अगदी शरीरापासून रडार आणि बॅटच्या रडार पासून दूर चेंडू आणि इथे झेल उडालाय आणि झेल सुटलाय अमर कडून. इथे चांगला फटका क्षेत्ररक्षक तैनात रुपेश धुले. चुकी होणार नाही आणि तिथे पकडला जाईल झेल. दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडलाय पण विकेट मोठी. शेवटचा चेंडू देखील निर्धाव. धावसंख्या स्थिर 6 या अंकावरती 7 या अंकावरती. 41 धावांचा पाठलाग करायचे. पहिल्या षटकामध्ये 7 धावा आल्यात आणि आता 12 चेंडू 34 ची गरज असेल आणि सचिन अजून देखील खेळपट्टीवरती आता ऑन स्ट्राईक असेल आणि सचिनच्या फलीतून
मोठमोठे फटके पाहायला मिळतील का? आणि गरज आहे, गरज भासले गारबोली संघाला. आणि गारबोली संघासाठी ती मॅच विनिंग पारी कोण खेळेल? एकीकडे सचिन आहे तर एकीकडे अक्षय आहे. तर एकीकडे आपण गोलंदाजी पाहतोय साबळे संघाची. खूप चांगली गोलंदाजी या आजच्या दिवसामध्ये राहिले. पहिला षटक आपण अक्षयला पाहतोय आणि त्यानंतर दुसरा षटक फेकण्यासाठी गौतम येतोय. चेंडू गौतम या गोलंदाजाचा. आता स्लॉट मध्ये चेंडू होता, त्याला पाठवला बाजूच्या प्लॉट मध्ये आणि धावा मिळवल्या 6. तो चेंडू पडला, आतल्या दिशेने वलन घेतोय. एकीकडे पंच व्हाईटची मागणी करतोय आणि एकीकडे एसटी रक्षक आणि गोलंदाज एज लागले म्हणून घोषणा एक अपील करतोय. आणि ते अंपायर थोडेसे असमंजस आपल्याला पाहायला मिळत आहेत, विचारत आहेत. अंपायरला वाटलं तरच रिव्ह्यू घ्यायचे. अंपायर निर्णय काय? स्वेर लीगल डिलिव्हरी. चांगला चेंडू हाताळला जातोय गौतमच्या मध्यभागातून. मी पाहिला चेंडू चांगला होता, पडला आणि झपदिशी आतमध्ये वळून घेतला. त्या कारणास्तव इथे कुठेतरी वाटलं अक्षय या फलंदाजाला का हा चेंडू वाईड आहे, परंतु नाही. इथे चांगला चेंडू, तिथे त्याच्यावरती फटका, एक टप्प्याने चेंडूला फील्ड केलं जाईल. तिथे पुन्हा एकच धाव, शेवटचा चेंडू असेल गौतमच्या गोलंदाजीतील. धावसंख्या 15 या अंकावरती, पाठलाग करायचे 41चा. आता गरज आहे 26 धावांची. या चेंडूवरती जर एक मोठा फटका येतोय तर सामन्यामध्ये सामना समतोल ठेवण्यास गारपोली संघ ठेवेल का हे चेंडू? आता मात्र यॉर्करचा चेंडू, त्याच्यावरती पॅडलशिप आणि तिथे चेंडू निघून गेलाय. चौकार आलाय आणि चौकारच्या साह्याने धावफलक आता जाऊन पोहोचलाय 19 या अंकावरती. अजून येणारे 6 चेंडूला 22 ची गरज.
6 चेंडू 22 ची गरज. गोलंदाजी मार्कवरती रुपेश धुले आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय. पहिला चेंडू फुलटॉस प्रतिया चेंडू पॉइंट क्षेत्राच्या डोक्यावर उडवलाय. तिथे दोन दोन क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करीत आहेत आणि तिथे चेंडू निघून गेलाय. तिथे धावा मिळाल्या 4. आता गरज असेल येणारे 5 चेंडू आणि 18 धाव्यांची. वाईट चेंडू आहे. पाच चेंडू गरज होती 18ची. आता 5 चेंडू गरज असेल 17ची.
आता पुन्हा इथे वाईड अगदी शरीरापासून बॅटच्या रडार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न झालाय आणि दरम्यान आपण इथे पाहतोय गोरखजी मराठे साहेब इथे उपस्थित झालेत आणि त्यांच्या समेत आम्ही पाहतोय संतोष दादा हे देखील त्यांच्या समेत आहेत आणि ते व्यासपीठावर विराजमान झालेत. त्यांचे करूया या शृंखलेच्या माध्यमातून सहर्ष सहर्ष स्वागत. 5 चेंडू 16 ची गरज. इथे आला एक षटकार. 4 चेंडू 10 ची गरज असेल. आता अगदी दिशाहीन गोलंदाजी झाली सुरुवातीच्या 2 चेंडूंवरती. इथे पुन्हा पुढ्यातला चेंडू अक्षयच्या फलीतून दुसरा षटकार. 3 चेंडू 4 ची गरज. रुपेश हा गोलंदाज इथूनही कमबॅक करू शकतो. त्याच्याकडे ती स्ट्रेंथ आहे. 8 चेंडू 23 धावेंवरती खेळताना आपल्याला पाहतोय अक्षय हा फलंदाज आणि समोर रुपेश हा गोलंदाज इथूनही कमबॅक करू शकतो आणि तो कमबॅक करावा लागेल सावली संघाला. कारण आजच्या दुपारच्या दिवसामध्ये पूर्ण दिवस खूप सारी मेहनत या दोन्ही संघांनी केली आणि दोन्ही संघांच्या विरोधात एकमेकांसमोर लढत असताना आपण पाहिले. जिथे 6 चेंडू 22 ची गरज होती. पहिल्या चेंडूवरती चौकार खाल्ला. त्यानंतर सलगचे 2 वाईड फेकले गेले आणि त्यानंतर सलगचे 2 षटकार. आता चांगला चेंडू अगदी कमबॅक करणारा चेंडू. परफ्यूम डिलिव्हरी. आता 2 चेंडू 4 ची गरज. एक चांगला चेंडू फेकावा लागेल रुपेशला. प्रेशर आणावा लागेल फलंदाजावरती. पुढ्यात चेंडूला ठेवलाय क्षेत्ररक्षक तैनात आणि तिथे झेल सुटलाय. 1 धाव पूर्ण. दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये. आता 1 चेंडूला 3 ची गरज असेल. 2 धावले का माफी असावी. 1 चेंडू 2 धावेची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. इथे मात्र ऋतिकने झेल सोडलाय. एकीकडे गोलंदाजी मध्ये हा चेंडू अगदी दोन्ही संघांचा विचार करायला गेला तर डोक्यात सनक जाईल असा चेंडू आहे. पुढ्यातला चेंडू उडवलाय. आता मात्र झेलची संधी होती. तिथे मात्र पुन्हा झेल सोडलाय आणि इथे मात्र बघा ज्यावेळी स्वर्गीय मंगेश दादा चषक इथे झाला होता अंजप संघाने देखील तेच केलं होता. आता धोत्रेवाडी संघाने त्यांच्यावरती आक्षेप घेतला होता पण इथं मॅच फिनिश झाली.